ಹರಯೇ ನಮಃ. ತಿರುಕ್ಕೋವಿಲೂರ ಅಂತ ಶ್ರೀ ರಘೂತ್ತಮ ಗುರು ಸ್ತೋತ್ರ ಪಾರಾಯಣ ಯಜ್ಞ ಸಂಕಲ್ಪ ಅಂತ ಶ್ರೀ ಶ್ರೀ सत्यात्म तीर्थ स्वामीने स्तोत्राचे अर्थ उपदेश करून अनुग्रह केले. कन्नड भाषांसून ते दक्षिणी मराठींत भाषांतर कराचे एक प्रयत्न आहे. श्री सत्यात्म तीर्थ गुरुभ्यो नमः. गुरुस्मृती ही सर्व विपत विमोक्षिणी म्हणून शास्त्रांत कळिवलतास्क हरिस्मरणामळ गुरुस्मरणामळ सगळं अनिष्टांसून परिहार मिळतं. गुरुस्मृती ही सर्वसमृद्धिदायिनी, हरिस्मृती सर्व विपत विमोक्षिणी म्हणून सांगितलेत. गुरूंचे स्मरण सकल समृद्धी देत, अनिष्टा परिहार करतं. याचे कारण काय म्हणजे गुरूंकडे भगवंताचं विशेष सन्निधान असतं. तजांती निरंतरवाणी शास्त्राचं पाठप्रवचन, ग्रंथ लिवणं, श्रीमदाचार्यांच्या श्रीमद टीकाकृतपादांच्या ग्रंथाला तनी व्याख्यान केलत विना त्यांच्या शिष्य प्रशिष्यांच्या मुलांनी व्याख्यान करिवलते महापुण्याच्या राशी. हजारों हजार भक्तांना उद्धार केलते, तनाला सगळं दलांनी विष्णू सर्वोत्तमाचे उपदेश केलते महापुण्य. भगवत भक्तांच्या कष्टगी परिहार करून त्यांच्या इष्टार्थगी देवू तनाला धर्ममार्गांत आणिवलते महापुण्य राशी. तसल ते निरंतरवाणी श्रीमन मूलराम दिग्विजयराम वेदव्यास देवांच्या पूजा अत्यंत निष्ठांसी नैष्टिक ब्रह्मचर्यांसी केलते महापुण्य. तसलते महापुण्य प्राप्त करिंतलते तपस्वी ज्ञानी वरेण्य विरक्त शिखामणी भक्ताग्रेश श्रीमद रघुत्तम तीर्थ श्रीपादांकडे परमात्माचे सन्निधान आणखी विशेषवाणी आहे. तसलते महासन्निधानोपेतवाणी असाच महागुरूंचे स्मरणा करून त्यांचे स्तोत्र आम्ही भक्तेंची पठन केलत्र निश्चयवाणी आमचे सगळं कष्टही परिहार करून इष्टार्थ देतील म्हणाचा अंत कोणत संशयही नाही. तजमळ तवडदने संकल्प केलतास्क भक्तेंची पारायण कराम. कोटी दवा पारायण व्हावा म्हणून संकल्प. तवड भक्तही मिळून ते कोटी दवा पारायण करू तवड दनाली क्षेम व्हावा, तवड दनाली चोक्कट व्हावा. नंतर आमच्या देशांत सनातन धर्माच्या प्रतिष्ठापना आणखी विशेषवाणी व्हावा. कोट्ट पातों की तिकडं सनातन धर्माचे ध्वज आरोहण व्हावा. कोट्ट पालत्रीन तिकडं विष्णु भक्ते श्रीराम भक्ते असावा. तवड दने भगवत भक्त व्हावा. ते तवड सज्जनाली श्रीराम भक्ते कराल याच विघ्न तवडीन दूर व्हावा. तसल ते दुष्ट शक्तीगीन दूर होऊ राम भक्तेच साम्राज्य तवड ठिकाणी याव. तल ते रामाच नावच टिंगटलते श्रीमद रघुत्तम तीर्थ श्रीपादांचे रामदेवाचे विशेष सन्निधान असाच गुरूंचे स्तोत्र भक्तेंसी पठन करुम्न. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. गंभीराशय गुंभ संभृत वचः संदर्भ गर्भोल्लसत् टीका भाव विबोधनाय जगताम् यस्यावतारो जनि तत्तादृक्षदुरन्त संतत तपः संतान संतोषित श्रीकान्तं सुगुणं रघुत्तम गुरुं वंदे परम देशिकम्. आता आम्ही कलिंगतलतास्क तनी निरंतरवाणी केलते सच्चास्त्राचे व्याख्यान पाठप्रवचन येगिनच एक तोर तपस म्हणून उपनिषद सांगत.
तसल ते श्रेष्ठवाणी असाच तपसामळ परमात्माचा अनुग्रह प्राप्त करिंटलते महानुभावाने श्रीमद रघुत्तम तीर्थ श्रीपादाने तसलतांच पादार विंदाल नमस्कार करतो स्तोत्र करतो म्हणून कळिवतात. सच्छास्त्रामल भावबोध किरणैः संवर्धयन्मध्वसत् सिद्धान्ताब्धिमनन्त शिष्य कुमुद व्रातं विकासं नयन् उद्भूतो रघुवर्य तीर्थ जलधेः तापत्रयं त्रासयन् यस्तं नौमि रघुत्तमाख्यशशिनम् श्रीविष्णुपादाश्रयम्. चंद्र कसतज किरणामुळ समुद्र अभिवृद्धी होयाल कारण होतो की आता पुणे वेच दिवस पाहिलो म्हणटल तर समुद्र उदळत की नी तेच विधानी श्री रघुत्तम तीर्थ स्वामीने रचना केलते भावबोध मनाचे ग्रंथ ते किरणामुळ श्रीमदाचार्यांच्या सिद्धांताच्या सागराला विशेषवाणी अभिवृद्धी होयास्क म्हणजे श्रीमदाचार्यांच्या शास्त्राला तवडदने अर्थಗಳಿಂಗೂ तवडदने संतोष भोगास्क शिष्यान अनुग्रह केलतनेनी रात्री उगाच कुमुदाच पुल चंद्राच किरणामुळ उगुत तेच विधानी श्रीमदाचार्यांच्या परंपरांत अल्त तंच शिष्याने कोणत सज्जन तंच ग्रंथ अध्ययन करतात की तनिगिनच ते कुमुदाच पुलास्क ते रात्री उगाच तवड पुलाली उगाल्टिवाच महाचंद्र रघुत्तम तीर्थ श्रीपादाने चंद्र समुद्र मदन काळांत समुद्रांतच उजलता रघुवर्य तीर्थाने मनाच ज्ञान समुद्र ते ज्ञान समुद्रांसू उदय जालत महानुभाव श्री रघुत्तम तीर्थ श्रीपादाने चंद्र कस तापगिन दूर करतो की यनी बाहेरच ताप मात्र न हो आमच तापत्रालिं परिहार करतात. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक ये तापालगिन परिहार कराच श्रेष्ठ चंद्र यनी ते चंद्र आकाशांत असतो आकाशाला विष्णुपद म्हणून सांगतात. यनी विष्णुपदाला मूलराम दिग्विजयराम वेदव्यास देवांच्या पादारविंदाला त्रिविक्रमांच्या पादारविंदाला आश्रय केलतने करता यनी चंद्रास्क आहेत म्हणून वर्णना करतात. उद्यन्मार्तंड संकाशम दंडमाला कमंडलून धरम कौपीन सूत्रंच सीता राघव मानसम. यनी चंद्रास्क मात्र न हो सूर्यास्कै प्रकाशवाणी तेजस प्राप्त करिंटलेत दंड कमंडल कौपीन एलगी धारण करिंगू कम्मई रामदेवांच ध्यानांत सीतारामांच मूल सीता मूलरामदेवांच ध्यानांत आशक्तेंसी असाच महानुभाव. श्रीनिवासेन वन्द्यांघ्रिं तुलसीदामभूषणम् ध्यायेद्रघुत्तमगुरुं सर्वसौख्यप्रदं नृणाम्. ಶ್ರೀನಿವಾಸ ತೀರ್ಥಾಂಕಡಸೂ ಪೂಜಾ ಕರಿಂಟಲ್ತನೆ ಉತ್ತಮವಾಣಿ ಅಸಾಚ ತುಳಸಿಮಾಲಾ ಧಾರಣ ಕರಿಂಟಲ್ತನೆ ತವ್ವಡ ಸಜ್ಜನಾನಿ ಸೌಖ್ಯ ದೇಣಾರೆ ಸರ್ವಸೌಖ್ಯ ಪ್ರದಂ ನೃಣಾಂ. ಸಜ್ಜನಾನ ಅನೇಕ ವಿಧ ಸೌಖ್ಯ ಪ್ರಧಾನವಾಣಿ ಅಸಾಚ ಸೌಖ್ಯ ಶಾಸ್ತ್ರ ಅಧ್ಯಯನಾಮಳ ಶಾಸ್त्र समजिंगतलत्र काय एक आनंद मिळतं की ते फार तोर आनंद. कित्येकी दिवसापासून समजनात वेद स्मृती ब्रह्मसूत्र भाष्य ये समजलत्र जिज्ञासू लोकां काय आनंद मिळतं की ते तोर आनंद. सर्वसौख्यप्रदं नृणाम. गीताला अर्थ कळावा म्हणून गीताभाष्याला गीताभाष्य प्रमेय दीपिकाला भावबोध रचना केलेत.
प्रकरण ग्रंथांचा अर्थ व्हावा म्हणा तत्वनिर्णय ठीकाला भावबोध रचना केलेत. गीताचा अर्थ समजिंकतंत्र मिळाचा आनंद तेईन देतात. प्रकरण ग्रंथाचा अर्थ समजिंकतंत्र काय आनंद मिळाल की ते आनंदईन देतात. उपनिषदांचा अर्थ समजिंगाव म्हटलत्र बृहदारण्यक भाष्याला भावबोध रचना करून ते आनंदईन दिलेत. सूत्रांचा अर्थ समजिंगाव म्हटलत्र न्याय विवरणाला भावबोध रचना करून ते सूत्र अर्थ कलिंगामळ होयाचा आनंद अनुभव देतात. तदनंतर तत्वप्रकाशिका ते सूत्रालाच श्रेष्ठवाणी असाच श्रीमद टीकाकृत्पादाने रचना केलत तत्वप्रकाशिका ग्रंथाचा अर्थ कलिंगामळ मिळाचा आनंद सर्वसौख्य असल ते सर्वसौख्य द्याच मात्र नाही तर ते सच्चास्त्राला अध्ययन कराचाला याच विघ्नग्गिं परिहार करून पज्जेत इष्टार्थ देवो ते विदांत सौख्ययीन देतात सर्वसौख्यप्रदं नृणाम्. रघुत्तम गुरुं नौमि शान्त्यादिगुणमण्डितं रघुत्तमपदद्वन्द्व कंजभृङ्गायितान्तरम्. शांत कम्मई भगवंताकडे मन टिवलासनं दमा इंद्रिय निग्रह असल तर अनेक सद्गुणाचं येणाला अलंकार. आराधना दिवस आम्ही अलंकार पाहूया. विशेष अलंकार वर्षाल एक दिवस गुरूंच्या आराधनाचे दिवस अलंकार पाहूया. ते अलंकार आम्हालागी संतोष होया करता अलंकार करू आम्ही संतोष भोगिंतो. तनाल कर्र अलंकार कोणता म्हटलत्र त्यांच्या गुणच त्यांच्या कर्र अलंकार, त्यांच्या इंद्रिय निग्रह, त्यांच्या तपस, त्यांच्या पुण्य, त्यांचं ज्ञान, त्यांच्या भक्ते हेच तनाल तोर अलंकार. शांत्यादि गुणमंडितम तसल ते रघोत्मतीर्थ श्रीपादाने तनाला रघुत्तम म्हणून नाव असाच कारण रघुत्तम पदद्वंद्व कंजभृंगायितांतरम. एक व्यक्ती कोणता पदार्थ भरून खातो की तनाल तेच नाव येऊन जातं. तर उंडी म्हणून एक कायाच पदार्थ आहे ते एक एकले भरून खातात तनाल फार आवडतं. जवळगरांत उंडी केल तर कळलत्र काय काम नाही असेल तरी गोच जाण काय की तुम्हाला पावा म्हणून वाटलं नलव म्हणून सांगतात. वर कल्ले पाहतात काय असं पाहतात दिसोडी पाहताच की अंतम त्यांनी विचारलं तर काय की तुम्हाला पालत्र आनंद आहे म्हणून सांगत सांगत काय की बेश वास येतं की म्हणून विचारो ते उंडी तोंडांत गालिंगनात सोडत नाहीत. असल तर उंडी प्रियवाणी तोडदने असतात. तनाला तेच नाव लोक ठेवून टाकतात. का म्हटलं तर तनाला उंडीच फार आवडतं म्हणा करता उंडी रामाचार म्हणून असं नाव येऊन जातं. तोडदनाला चकली आवडतं. आणखी तोडदनाला किलिकंजी म्हणून एक पदार्थ आहे ते आवडतं. तोडदनाला कोडबिळे आवडतं. कोडबिळे म्हणून तनाला नावच येऊन जातं. काय काय की कायाच पदार्थाचं आशा मळ तसल तर नाव गेटल तर की सामान्य मनुष्य की असल तर ये महाज्ञानीना रघुत्तम पदद्वंद्व कंजभृंगायितांतरम. रघुत्तम मूलराम ते मूलरामांच्या पादकमलांतच यांनी भृंगास्क बंबुलबी भृंगास्क आशक्तेंसी असामळ कम्मई ते पादसेवा करतात. ते भगवंताच्या पादारविंदाच्या मकरंदालाच अनुभोगतात म्हणा करता येनाला रघुत्तम म्हणून नाव आलं. ते सोडू सरकतच नाहीत. कम्मई भगवंताच्या पादकमलाच्या ध्यानांत आशक्तेंसी असाच्या महानुभावाने. रघुत्तम गुरुं वंदे रघुत्तम पदार्चकम् गांभीर्येण अर्थबाहुल्य टीका तात्पर्यबोधकम्. आम्हाने ते रघुत्तमावर ते रामदेवावर म्हणणं आशक्य व्हायस्क अनुग्रह करावा म्हणून प्रार्थना करावा. तनी तसा आहे तर म्हणून चिंतना केलो म्हटलं तर आम्हाला तोड भक्ते आमच्या योग्यतानुसार ते महानुभावाने करुणांसी देतील. तोडदने आम्हाला गुरूंकडे पार श्रद्धा आहे, देवाकडे पार श्रद्धा आहे. देवाच स्मरणा करतो ते पुरे देवाच पूजा की करतिनी म्हणाचे असल ते दंडक तोडदनांकडे आहे. पूजा कसाल करावा मनांत आम्ही देवाच स्मरणा करतो की ते पुरे म्हणून सांगतात.
मनांत स्मरणा केलं तर अवश्य पुण्य आहे. स्मरणाला बरू महत्व आहे. नाही म्हणून हो, चालत्र विहित कर्म सोडताने स्मरणा केलं तरी आम्ही करावंत कर्तव्य कर्म करूनच सराम. देवाला तजमळ काय व्हावंत नाही. जालत्र ते आमचं कर्तव्य आम्हाला विहितवाणी असाच आम्ही करावं. काय की तुम्हाला अटिंकलो म्हणून कोणतरी सांगितलं तर आम्हाला संतोष वाटतं. हो आता चलांत का पाष्टपासून तुम्हालाच अटिंगत होतो म्हटलं तर आम्हाला थोडं संतोष वाटतं. किती वेळा संतोष? दुसरं दिवस पाष्टे होया पण तोरी दुसरं दिवस पाष्टे तुम्हाला अटिंकलो म्हटलं तर संतोष वाटाल का? नाहीतर पान मांडून जेवाल टेवल तर संतोष वाटाल का? अटिंकलो सांगत बस बेग येऊन पाठीवल तर संतोष वाटाल का? का अटिंकल तर संतोष होईल नो का? मनांत आम्हाला अटिंकले की नाही. कोणतं बळ काय करावं की ते करावं. पहिलंच सांगतल तेच देवाला जेवण पज्जे म्हणून आम्ही म्हणिंगताने तो नित्य तृप्त केवढ पंतोरी उदाहरण काढिंगाव की तवड पंतोरीच काढिंगाव. तसं म्हणतल तर अलक्कीनी स्नानाची व्यवस्था करावं, जेवाच वेळ जेवण घालावं, वस्त्र द्यावं, तवड व्यवस्था ही करावं. तಮ್ಮ संतोष वाटाल. नुसतं अटिंकलो म्हणतल तर अलक्कीनी एकदवा म्हणतल तर संतोष वाटतं. गोच तेच सांगत असेल तर तेच विधांत देवाला मनांत स्मरणा करावं म्हणाच कर्रच जालत्र ते मात्र पूर्ण. स्नानाची व्यवस्था व्हावं, अभिषेक करावं, अर्चना करावं, नैवेद्य करावं, मंगळारती करावं. तಮ್ಮ परमात्माला संतोष वाटतं म्हणाच दृष्टिकोनांसून रघुत्तम पदार्चकम. ते परमात्माचं स्मरणा कराच मात्र न हो, त्याला अर्चनाही करणार. आम्ही ते परमात्माला अर्चना करायला आम्हाला शक्ती द्यांत, अनुसंधान करून पूजा करायचं भाग्य द्यांत म्हणून त्यांच्याकडे आम्ही नवसिंगावं. भावबोधकृतं नौमि भावभावितभावुकं भावभाजं भावजादी परिभावपरायणम्. नुसतं परमात्माला अर्चना केलं तर पूर्ण. ग्रंथांचं अध्ययन करावं, सच्चास्त्रांचं श्रवण करावं. तसल ते सच्चास्त्र रचना केलते, भावबोध रचना केलते महानुभावाने. भावबोधाच्या मूलाने भावबोध देलतने. भाव म्हटल तर परमात्मा. भूतकृत भूतभृत भाव. भाव म्हटल तर पूरा जगत्ताचं सृष्ट केलतं परमात्मा. ते परमात्माच्या समजिनिकी जन्माधिकारण जालते परमात्माच्या समजिनिकी देलते महानुभावाने. भक्तेंसी भगवत भक्तगी यांच्या भजना करतात. यांनी भगवंताकडे भक्त केलं तर यांचे भक्ते यांचे तपस एगी पाहू मन लय होऊन आकर्षण होऊन भगवत भक्तगी भक्तेंसी यांच्या भजना करतात. तसल तर भक्तेंसी भक्त लोकगी पूजा करणारे. तनी स्वतः परमात्माकडे अत्यंत भक्ती करणारे भावभाजम. भगवंतालाच त्यांच्या हृदयांत टिंकलतने भगवंताचं सन्निधान असणारे, भगवंताकडे भाव भक्ते असणारे. भावजादी परिभाव परायणम. भावजा म्हटल तर कामदेव. परमात्माच्या मनांसून जन्य जालता कामदेव. यांनी काम क्रोध असेल तर शत्रूना जिंकलतने. जिंकनांत अत्यंत आसक्ती असणारं, शाणपण असणारं. तसल तर महानुभावाने त्यांच्या अनुग्रहामुळे आम्हाली भावबोधादी ग्रंथांचं ज्ञान, परमात्माकडे भाव म्हटल तर भक्ते, भावजा कामनिग्रह करायच्या शक्ती, वैराग्य हे तिन्ही एकच श्लोकांत स्मरणा केले तर ज्ञान भक्ते वैराग्य. तेच क्रमांतच भावबोध कृतं भावभाजं भावजादी परिभाव परायणम. तसल ते रघुत्तम तीर्थ श्रीपादांच्या पादारविंदाला नमस्कार म्हणून सांगतात. संन्याय विवृतेष्टीका शेष संपूर्णकारिणम्. टीकां दृष्ट्वा पेटिकानां निचयं च चकारयः. प्रमेयमणिमालानां स्थापनाय महामतिः. न्याय विवरणाला टीकाकृत पादाने टीका रचना करून पुढलं 2 अध्यायाच्या टीकाला भावबोधाल रचना करा करता यनाल अनुग्रह करो अवकाश देलेत.
त्यांच्या शिष्य परंपरांत याच रघुत्तम तीर्थाने हे कार्य करावा म्हणून यांच्यावर अनुग्रह करा करता सोडलेत. ते कार्य टीकाकृतपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या स्मरणा करून पूर्ती केलेत रघुत्तम तीर्थ श्रीपादाने. नंतर पेटिका रचना केलेत. श्रीमद टीकाकृतपादांच्या टीका पावून तज्जोक्त अधिकरणालगी पेटिका रचना करून एक विषयाला संबंध असाच्या अधिकरणालगी जोडणा करून आम्हाला कळविलेत. पेटिका म्हणजे पेटी. पेटी कसाला करतात? आंत मोते रत्न असल ते अमूल्य पदार्थ घेऊन टिवा करता श्रीमंत लोक पेटी करींतला असतात. यांनी संन्यासी यांनी कसाल पेटी केले म्हणजे यांनी पेटिका रचना केलते सामान्यवाणी असाच्या मणीना टिवा करता नहो, प्रमेयाला ते भगवत संबंधवाणी असाच्या प्रमेय मनाच्या तत्वरत्नाला मणिमालां टिवा करता पेटिका रचना केलेत. तसल ते ग्रंथाला आम्हाला रचना करून देऊ उपकार केलते महानुभावाने यांनी. यच्छिष्य शिष्य शिष्याद्याः टिप्पण्याचार्य संहिताः कमलं भावबोधार्यं भूयो भूयो नमाम्यहम्. यांचे शिष्य त्यांचे शिष्य त्यांचे शिष्य केवढं म्हणून सांगणं म्हणून त्यांच्याच का असणारे म्हणून सांगतात. याला आदिपद म्हणतील. असं शिष्य शिष्य शिष्याने तवडदने टिप्पणी रचना केलेत. विष्णू भक्त असल तरच तोर तजांती ग्रंथाच्या टिप्पणीच्या रचना केलेत. टिप्पणी रचना करायचे एक टिप्पण्याचार्य म्हणून प्रसिद्ध झालेत. एकले टिप्पणी की रचना केला असतात. जालत्र ते टिप्पणी कोणी वाचतच नाहीत. तनीच दुसरं दवा वाचत नाहीत. त्यांचे लेंकरही वाचत नाहीत. कोट्टकी असतं तसंच नाश होऊन जातं. कित्तिकी टिप्पणी नदीत गेलाय ते रचना केलतने साधारण लोक मनाचा अभिप्राय नहो ಅದೃಷ್ಟ असतली. तनिवलते ग्रंथ प्रसिद्ध जालासाम जालत्र भगवत संकल्पामळ ते मिळतनी. कित्तिकी ग्रंथ नदींतच गेलाय. श्री सत्यप्रमोद तीर्थाने गावोगाव जाऊन अनेक विद्वांसांच्या परंपरांत असाच्या टीका टिप्पणी ग्रंथाचा संग्रह करून तोर ग्रंथालय निर्माण केलेत. अजे शेकडो टिप्पणी बाकी आहे. नाही म्हटल तर कित्तिकी लोक गावांत नदी असल तर एक वर्षही नदींत महापूर अलत्र सूपवाणा बरोबर तोड पुस्तक घालटकतील म्हणून स्वामे तनीच त्यांच्या कानांचो ऐकलेत. खसलत ज्ञानी गेलीवलत कोणतं पुस्तक नदींत गाठले म्हणून कळना. जालत्र नंतर तसं होताने म्हणून तवड पुस्तकाली संग्रह करू त्याला प्रकाशन करायचं तोर काम श्री सत्यप्रमोद तीर्थाने केलते आम्ही स्मरणा करावा. तसं तोडदनांची टिप्पणी लुप्त झाला असूया तनी महानुभावाच्या जालत्र ते वाचाचं भाग्य आम्हाला नाही म्हणून तनाल पुण्य नाही अदृष्ट नाही मनापेक्षा तनी महानुभावाच्या त्यांच्या ग्रंथ वाचाच्या अदृष्ट आम्हाला नाही मनाकरता आम्हाला मिळलं नाही. जालत्र रघुत्तम तीर्थ श्रीपादांच्या शिष्य प्रशिष्याने केलते शेकडो टिप्पणी आजही पाठ प्रवचनांत आहे. तनालगी टिप्पण्याचार्य मनाच्या प्रसिद्धी मिळाला आहे. ये विधांत प्रसिद्धी होयास्क तनाने अदृष्ट देलते ते वाचनारानी अदृष्ट देलते महानुभावाने श्री रघुत्तम तीर्थ श्रीपादाने मनाच्या दृष्टिकोनांत यत् शिष्य शिष्य शिष्याद्याः टिप्पण्याचार्याः म्हणून नाही तर टिप्पण्याचार्य संहिताः ते प्रसिद्धी मिळाला आहे. प्रसिद्धी मिळाजोक्त त्यांचे ग्रंथ अजे पाठ प्रवचनांत आहे. वेदेश तीर्थाने यादवार्याने श्रीनिवास तीर्थाने पांडुरंगी आचार्याने आनंद भट्टारकाने यांनी रचना केलते ग्रंथ अजयीम पाठ प्रवचनांत आहे. विद्याधीश तीर्थांच्या वाक्यार्थ चंद्रिका रघुत्म स्तोत्र तमिळ पुस्तका माग ते तवड ग्रंथकारांच्या नामही दिलेत. दिसोडी त्यांच्या नावगी वाचून आम्ही पुण्य संपादना करिंगुम्न. शुकेन शान्त्यादिषु वाङ्मयेषु
व्यासेन धैर्यें बुधिनोपमेयम् मनोजजित्यां मनसां हि पत्या रघुत्तमख्यं स्वगुरुं नमामि। ರುದ್ರದೇವ ವೇದವ್ಯಾಸದೇವ ಎನಿಗೆ ಪಾರ ಉತ್ತಮ तेही वेदव्यासदेव सर्वोत्तम नारायण त्यांच्या उपमान रघुत्तमाना कसा देलेत म्हणजे याला अधिकोपमान म्हणून सांगतात. लहान असणाराने थोर उपमान द्यायची पद्धती आहे. परीक्षित महाराजाच्या बद्दल सांगताना रामो दाशरथिर यथा म्हणून रामास्क आहे म्हणून सांगतात. रामास्क हे म्हणाचे तात्पर्य तोड अल्प सादृश्य होत म्हणून ते अभिप्रायांसून कळिंगाम सम म्हणून अर्थ कळिंगताने. शांत असल ते गुणांत सुखाचार्यांस्क असणारे वाङ्मय ग्रंथ रचना कराचांत वेदव्यास देवास्क असणारे म्हणून वाङ्मयेषु ये तरंगिणी रामाचार्य केलत श्लोक अनेक व्याख्यानकारांचा श्लोकही यजांत आहे. त्यांनी कसं इथं शब्द ठेवलेत म्हणजे वाङ्मयेषु व्यासेन ग्रंथ रचना करायच्या अंत वेदव्यास देवांस्क असणारे म्हणजे त्यांच्या अनुग्रहामळ यथायोग्यवाणी उत्तमवाणी असाच्या ग्रंथ रचना केलेत म्हणून अर्थ. किती ग्रंथ रचना केलेत? अनेक ग्रंथ रचना केलेत. प्रसिद्धवाणी असाच पांच भावबोध तजमळ वाङ्मय इषु. इषु म्हणजे बाण. बाण म्हणाच संख्याशास्त्रांत पांच म्हणून अर्थ. पंचबाण स्मरः ए विधानी वाङ्मय इषु पांच वाङ्मय. ते पांच वाङ्मयाच्या विषयांत येणी कसं आहेत म्हणजे इषु व्यासांस्क आहेत. सत्यसंध तीर्थाने सांगताना लक्ष्मी नारायण श्री हयमुख दतिकृत वामन श्रीधरेषु व्यास ते इषु व्यास पांच व्यास वाङ्मयेषु व्यासेन नहो वाङ्मयेषु पांच वाङ्मयाच्या विषयांत इषु व्यास. याला तंत्रेण अन्वय म्हणतील असं सांगायच्याला. इषु व्यास म्हणजे पांच व्यास. मठांत पांच व्यासमुष्टी आहे. ते पांच व्यासमुष्टींच्या अनुग्रहामुळे पांच वाङ्मय रचना केलते महानुभावाने. ते पांच वेदव्यास देवांच्या प्रतिमा म्हणजे शिलामयवाणी असाच्या प्रतिमा मठांत आहे. इषुव्यासांच्या अनुग्रहामुळे इषु वाङ्मयांच्या रचना केलतेने. का म्हटलं तर वेदव्यास देवही इषु वाङ्मय रचना केले. चतुर्वेदाचा विभाग महाभारत इतिहास पुराणांच्या रचना. ये विधानी इतिहास पुराण पंचमो वेदानां वेदः म्हणून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद म्हणाच चार वेद अभिव्यक्ती व्हायला कारणवाणी होततने. त्याच्या उच्चारणा करून परंपरा पुढं काढिंगून गेलतने. इतिहास पुराणगी एक वर्ग ते इतिहास पुराणगी रचना करून देलतेने येणे. ये विधानी इषु वाङ्मय रचना केलते. इषु व्यासांच्या अनुग्रहामुळे इषु वाङ्मयाना पंच भावबोधाला रचना केलते म्हणाच्या अर्थांत वाङ्मयेषु व्यासेन म्हणून कळिवलेत. ये पूरा मन्वंतराली मिळून वेदव्यास देवांच्या अवतार पांच दवा होत. साक्षात नारायणच वेदव्यासवाणी अवतार कराच पांच दवा. एक मन्वंतरांत 61 महायुग असत 71. तजांत 28वा महायुगांत असाच्या कलियुगांत आम्ही आयो 28. एक मन्वंतरांत ये चार युगई 61 दवा आवृत्ती होत. ये वैवस्वत मन्वंतर 7व मन्वंतर. ते मन्वंतरांत 27 महायुग संपलाय 28वा महायुगाच्या कलियुगांत आम्ही आयो. आत्ता आमचं थोर सौभाग्य काय म्हणजे ये 28वा महायुगाच्या द्वापर युगांत वेदव्यास देव अवतार केले. ते सौभाग्य आम्हाला आहे.
बाकी तवड़ा मन्वंतरांत असणारे तवड़ा दनाली ये मिळणं 5 महायुगांती नारायण वेदव्यासवाणी अवतार केलेत. म्हणजे तवड्या मन्वंतरांती त्यांचे अवतार होईनात मला ते भाग्य तनाल मिळणं. खजांती अवतार करतात म्हणजे 3, 5, 16, 25, 28 हे 5 महायुगांत वेदव्यास देव अवतार केलेत. पद्मनाभ तीर्थ श्रीमदाचार्यांकडे विचारले, 5 महायुगांती अवतार केलते वेदव्यास देवांचा अनुग्रह अमाल व्हावा म्हणून. तथास्तु म्हणून सांगू 5 व्यासमुष्टीना पद्मनाभ तीर्थांकडे श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्याने करुणांसी दिले. तवड महायुगांती अवतार केलते वेदव्यास देवांचा अनुग्रह तुम्हाला असून दे. पाठप्रवचन विशेषवाणी करत तवड प्रांतांती असाच सज्जनांना तुम्ही गुरुवाणी होऊ सज्जनांचा उद्धार करा म्हणून तनाला अनुग्रह केलते स्मरणा करत वाङ्मयेषु व्यासेन धैर्ये अंबुधिनाम उपमेयम. येनाला समुद्रास्क धैर्य मनोजजित्याम मनसाम ही पत्या. कामदेवाला निग्रह कराच्या विषयांत रुद्रदेवास्क शांत असल ते गुणांत शुकाचार्यांस्क म्हणून पहिल्याच रुद्रदेवाचे दृष्टांत दिलेत. कामनिग्रह कराच्या विषयांती मनोनियामकवाणी असाच रुद्रदेव कामदेवाला दहन केलतेने वैराग्याधिपती त्यांच विशेष अनुग्रह प्राप्त करिंगो त्यांचस्क वैराग्य प्राप्त करिंटल्तने. रघुत्तमाख्यम स्वगुरुम नमामि. आमच गुरु कोंत रघुत्तम तीर्थ श्रीपादांच्या अनुग्रहामळ विद्या प्राप्त करिंगो न्यायामृताला. अद्वैत सिद्धीमणाचे ग्रंथ दुसरे लिवलताना त्याला निराकरणा करू तरंगिणी मनाच्या श्रेष्ठवाणी असाच्या ग्रंथ रचना कराच्या तोर सौभाग्य अमाल देलतने. आमच गुरु आम्हाला विद्योपदेश केलतने रघुत्तम तीर्थ श्रीपादाने म्हणून तरंगिणी रामाचार्याने त्यांच्या भक्ती तरंगिणींत भक्ते कळिवत रघुत्तम तीर्थ श्रीपादांना त्यांचा नमस्कार कळिवतात. याच्यानंतर रघुत्तम तीर्थ श्रीपादावर विशेषवाणी एक अष्टक करू त्याला मंगळाचरण करताना रामदेवांचे नमस्कार मध्ये करतात. राम राम तव पाद पंकजम चिंतयामि भवबंध मुक्तये वंदितं सुरनरेंद्र मौलिभिः ध्यायते मनसि योगिभिः सदा. परमात्मा तुझ्या पादकमलाला नमस्कार करतो. संसारांसु मुक्ते होत आहे. ब्रह्मादी देवताग्गी नमस्कार करायचा तुला नमस्कार म्हणून रामदेवांचा नमस्कार करू गुरूंत अंतर्यामीवाणी असाच्या रामाल नमस्कार करू निर्विघ्नवाणी गुरूंच स्तोत्र करावा म्हणून प्रारंभ करतात. पिनाकिनीर संजुष्ट देशे वासमनोरमं पिनाकी पूज्य श्रीमध्व शास्त्रवार्धिनिशाकरम्. पिनाकिनी नदीचे महात्म्य बरू आहे. पिनाकिनी महात्म्य म्हणूनच आहे. ब्रह्मांड पुराणांत याच ते पिनाकिनी महात्म्यांत ते पिनाकिनी नदीचे वर्णना भरून केलेत. हरिपादाब्ज संख्येन पावनित्वम पिनाकिनी म्हणून. परमात्माच्या पादारविंदांसु उदयजालत नदी ते पिनाकिनी नदी. श्रेष्ठवाणी असाच नदी. कुष्ठव्याधी विनाशिनी म्हणून अनेकविध रोग परिहार होत. भवरोगाचा परिहारही होत. तसल तर श्रेष्ठवाणी असाच नदी म्हणून पिनाकिनी वर्णना करतात. ते पिनाकिनी नदी महात्म्यांत अनेक विषय आहे. तजांत विशेषवाणी ब्रह्मसूत्राच ब्रह्ममीमांसा शास्त्राच वेदांताच ब्रह्मतर्काच अध्ययन केलत्र महापुण्य म्हणून पिनाकिनी महात्म्यांत आहे. ब्रह्मतर्क म्हणून एक ग्रंथच नाही म्हणाच लोक अनेक आहेत. काय तुमच्या श्रीमदाचार्याने सांगतात की खोटा आहे ब्रह्मतर्क म्हणून
कोणाला मिळालाय म्हणून विचारतात. पिनाकिनी महात्म्यांत ब्रह्मांड पुराणांत सांगतात, पिनाकिनीच कांडसी ब्रह्मतर्क पारायण करा महापुण्य आहे म्हणून. तसं म्हटलं तर श्रीमदाचार्याने उदाहरण देल ते ब्रह्मतर्क ग्रंथ हे प्रामाणिक पौराणिक म्हणायचं. तसं म्हणजे पुराणांत प्रसिद्ध म्हणून आम्ही समजून घेऊया. काय विचित्र म्हटलं तर तसल ते ब्रह्मसूत्राल व्याख्यान केल ते रघुत्मतीर्थ श्रीपादाने ब्रह्मतर्कादी ग्रंथांना उदाहरणा द्यायचं ब्रह्मसूत्र भाष्य ते ब्रह्मसूत्र भाष्याचं व्याख्यान रूपवाणी असाचं तत्वप्रकाशिका ते तत्वप्रकाशिकाचं व्याख्यान केल ते महानुभावाने ते पिनाकिनीच कांडसीच तनी असावं म्हटले. तनीच प्रत्यक्षवाणी एक ग्रंथास्क होत तने तसल ते महानुभावाने ते सन्निधानांत ते शास्त्राचं पाठ प्रवचन करत नंतर इत्तच वृंदावनस्थ होऊन तनी विशेषवाणी भगवंताची सेवा करावा म्हणून इत्त वास केलेत. ते पिनाकी रुद्रदेव तनानिम पूज्य जालत श्रीमदाचार्यांचं शास्त्र अध्ययन करायचं शास्त्राच्या समुद्राल चंद्रास्क होत ते महानुभावाने. हे जाणत पिनाकिनीर संजुष्ट देशे म्हणून येत. पिनाकिनी म्हणून नदीचे नाव. ते पिनाकिनीचं पाणी म्हणताना आणखी नी मनाचं अक्षर याव. पिनाकिनी नीर संजुष्ट म्हणून असाव. जालत्र इत्त पिनाकी नीरा म्हणून आहे की म्हणतल तर ते नीरा नाही का म्हणतल तर तवड वेळे नदींत पाणी असते ते काय म्हणतल तर पिनाकिनी नदी तज ईरा म्हणतल तर वारा ते वारा लागल तरी पुरे देश पवित्र होत म्हणून अर्थ. कृष्णा नदीच महात्म्य सांगताना कृष्णा तरंग संभूत पवन स्पर्श मात्रतः निर्दूत पातका सर्वे जना विष्णुपदम येयुहू. कृष्णा नदीवर बडिवलते वारा लागलतालाच सद्गती मिळालाय म्हणून सांगतात. ये विधांत नदीन स्नान केल तर संतोष स्नान करण्यात वारा लागल तरी पुरे. काय काय की वाराच बाधा असते की अरवांत ಕೆಟ್ಟ ಕಾತು म्हणतात की नाही ते वाराच बाधा असते की तेही ये नदीच वारा लागल तर नुंजाईल. पंचकैर्भावबोधाख्यैः ग्रन्थैः पञ्चलसन्मुखैः तत्त्वविज्ञापकैः स्वानाम् उपमेयं पिनाकिना. रुद्रदेवाना 5 मुख आहे. एक विधांत ग्रंथज्ञ ज्ञानींच मुखास्कच कसं मुखांसू उपदेश करतात की तसं त्यांच्या ग्रंथाच्या मुलांनी ज्ञानीगी उपदेश करतात. तेयः पंचमुखो रुद्रहा म्हणून सांगतात. रुद्रदेवाना 5 मुख आहे. ते विधांत 5 मुख असाच रुद्रदेवास्क त्यांच्या 5 ग्रंथाच्या मुलांनी तत्वोपदेशकाराच्या महानुभावाने येणी. गांभीर्ये सर्वदुर्वादी गिरिपक्षविदारणे विषयेषु विरागित्वे चोपमेयं पिनाकिना. अनेक दुर्वादीना निवारणा कराचांत वैराग्यांत गांभीर्यांत तव्वड विधांती रुद्रदेवास्क होत ते महानुभावाने. ए तव्वड कारणामुळं ते पिनाकीच रुद्रदेवाचं सादृश्य असामुळं पिनाकिनी तीरांत वास केलेत म्हणून सांगतात. धरणे भगवन्मूर्तेः हरणे भक्तसन्ततेः विना विना चोपमेयं मेयं तत्वप्रकाशने. परमात्माला गरुड धारणा करिंकलाय. तज भुजावर कसं परमात्माला गरुड धारणा करिंकलाय की तसं त्यांच्या मनांत परमात्माला धारणा करिंकलतने. वी म्हणटल तर गरुड ते गरुडास्क होततने. भक्तांना पोषणा कराच्या विषयांत विशेषवाणी भगवंताच्या अनुग्रहाल पात्र होऊन भगवंत कसं तवड भक्तांच्या पोषणा करतो की तसं भगवत अनुग्रहामुळे
तज सन्निधानाच पात्र हो ते परमात्मास्क भक्तांच पोषणा करणारे. वी म्हटलत्र परमात्मा, वी म्हटलत्र गरुड. परमात्माला धारणा करिंटलतांत गरुडास्क भक्तान पोषणा कराचांत भगवंतास्क होततने. गुरुत्वेऽखिललोकानां प्रदानेऽभीष्टसन्ततेः शिष्येभ्यस्तत्त्वविज्ञान प्रदाने परमं गुरुम्. तवड सज्जनाना उत्तम गुरु होऊं भक्तांच अभीष्टद्याच महानुभावाने. शिष्यानग्गी तत्वज्ञानध्याच विषयांत बृहस्पत्याचार्यांस्क शोभासाच महानुभावाने. सदाररामपादाब्ज सदारति सुधाकरं सदारिभेदने विष्णु ददारि सदृशं सदा. सीता समेतवाणी असाच मूलरामदेवाला दिग्विजयरामदेवाला सदा भजना करत असणारे. शत्रूंना सदाई कामक्रोधादी शत्रुवाणी असूया, नाहीतर सत्सिद्धांताला विरुद्धवाणी असाच प्रतिवादी दुर्वादी असूया, तनाला हरिवाच विषयांत भगवंताच गदास्क चक्रास्क अत्यंत निष्ठुरांसी प्रकरांसी सज्जनाना तत्वज्ञान उपदेशकराच मूलानी ते तवड दुर्वादींच दुर्वादाना हरिवाचांत शाणपण असाच महानुभाव. रघुनाथांग्रि सद्भक्तौ रघुनाथानुजायितं रघुनाथार्यपाण्युत्थ रघुवर्यकरोदितम्. रघुनाथ तीर्थांच करकमल संजात जालते रघुवर्य तीर्थाने. ते रघुवर्य तीर्थांकडसून उदय जालते महानुभावाने रघुत्तम तीर्थाने. रघुनाथ रघुवर्य रघुत्तम वळीन तवडी रामदेवाच नावच. तसलते रघुनाथ मनाच नावांसी परमगुरुने, रघुवर्य मनाच नावाच गुरुने, ते रामदेवाकड भक्तेकराच ते परमगुरूंचई अनुग्रहामळ यनी निरंतरवाणी रामदेवांच पादारविंदांत आशक्ते झालतने. ते रामदेवांकड भक्तेकराचांत यनी कस होते म्हटलत्र यनी लक्ष्मणास्क होते. लक्ष्मण कस वराड होलते तोडच दिवसांत ऊर्मिळाल सोंटकू रामाच मागच राणाल निगाल सिद्ध जाला जालत्र रघुत्म तीर्थ श्रीपादाने रामदेवाच सेवा करा करता वराडच करिंगनाथ रामाच मागच यनी संन्यासाश्रम स्वीकार केलते महानुभावाने. ते दृष्टिकोनांसू लक्ष्मणास्क रामाच सेवा केले. वेदेशार्चितपादाब्जं वेदेशाङ्घ्र्यब्जपूजकं रघुत्तमगुरुं वन्दे रघुत्तमपदार्चकम्. वेदेश तीर्थाने म्हणून अनेक ग्रंथाल टिप्पणी लिवलते महानुभावाने. श्रीवदानंद तीर्थीय भाष्यं व्याख्यातु मंजसा योग्यस्त्वमेव व्याचक्ष्व सर्वं भाष्यं यतामती म्हणून वेदेश तीर्थाना स्वप्नांतालते श्लोकये. श्रीमदाचार्यांच्या ग्रंथाला व्याख्यान करायला टीकाकृतपादांच्या ग्रंथाला व्याख्यान करायला तुम्ही योग्यवाणी आहेत ते कार्य तुम्ही करावा म्हणून स्वप्नांततनाला सूचना मिळाल. ते विधांत व्याख्यानांत अत्यंत अद्भुतवाणी आशक्त जालतने. रघुत्तम तीर्थाने बृहदारण्यक भाष्याल व्याख्यान केलत्र चांदोग्य भाष्याला व्याख्यान केलते रघुत्म तीर्थांचे शिष्य वेदेश तीर्थाने. तसलत वेदेश तीर्थांकडसून पादपूजा स्वीकार करिंतलतने रघुत्तम तीर्थाने. तव्वड रघुत्तम तीर्थांकड भक्तेंसी तनी सेवा करत होते. वेदेशार्चित पादाब्जम म्हणून तेच विधानी आणखी मुख्यवाणी पादकमल म्हणून आम्ही म्हणाच तोर्लांच्या पादकमलाना. तोर्ले तोर्ले म्हटलत्र सर्वोत्तम जालते परमात्माच पादकमलच कर्र पादकमल. तदनंतर तारतम्य क्रमांसी बाकी असणारांच पादाब्जा म्हटलत्र परमात्माच पाद.
ಮೂಲರಾಮದೇವಾಚ ಪಾದಕಮಲ. वेदेश तीर्थाने पाठ प्रवचनांत आशक्ते जालत शिष्य. तुम्ही देश दिग्विजय करतांत का? संस्थानाचे अधिपती होऊ तवड देशाचे दिग्विजय करतांत का म्हणून तनाल विचारल तर तनी सांगितले, अनुजोदयमाशासे नाशासे विदिशाम जयम. आमच्या यादवार्यांना मी उत्तम विद्वांसकरू श्रीमन न्यायसुधा भागवतादि ग्रंथाला व्याख्यान करायचे विद्वांसवाणी तयार करतो. ते ज्ञानसेवा मी करतो. गावोगाव संचार करून भक्तांना उद्धार करायचे तोर कामाचं ते कार्य मी करतीनी. तुम्ही अणकेकलानं ओपिव्या म्हणून वेदेश तीर्थाने रघुत्तम तीर्थांकडे विज्ञापना करिंतात. तजमळ तेच कार्य करायला तनाला अनुग्रह करतात. जालत्री तनाला रघुत्तमांकडे थव्वड भक्ते, रामदेवाकडे अपार भक्ते. पाठप्रवचनांत दीक्षा, शुद्ध ज्ञान, वैराग्य ये तव्वड गुणईं पावू तुम्ही पीठाधिपती होऊन पीठाधिपत्यांचे कार्य करणातरी पीठाधिपती व्हायाचे योग्य असामळ तुम्ही उत्तराधिमठाधीशच म्हणून सांगू तनाला मूलरामदेवाच्या स्पर्शकरांत म्हणून आज्ञा देतात. स्पृशेत्याज्ञां ददुः प्रीताः म्हणून गुरुवंश कथा कल्पतरून ते येत. स्पृशेत्याज्ञां ददुः प्रीताः म्हणून तनी रामदेवाचा स्पर्श करतात. ये विदांत वेदेश तीर्थाने अर्चितं पादाब्जं येन सह अर्चित पादाब्जः, वेदेशः अर्चित पादाब्जः येन सह वेदेश अर्चित पादाब्जः. वेदेश तीर्थांना रामदेवाचे पादस्पर्श करून पूजा करास का अनुग्रह केलते मळ वेदेशार्चित पादाब्जम. तनाल ते अनुग्रह करून वेदेशांग्र्यब्ज पूजकम. तुम्ही वेदव्यास देवांच्या पादकमलाल विशेषवाणी पूजा केलतने तसलते रघुत्तम गुरुं मंदे रघुत्तम पदार्चकम. रघुत्तम तीर्थ श्रीपादाने निरंतरवाणी रघुत्तमाच्या पादसेवा करणारे. ये अष्टक. रघुत्तम गुरुस्तोत्रस्य अष्टकं यः पठेन्नरः रघुत्तम प्रसादाच्च स सर्वाभीष्टभाग् भवेत्. रघुत्तम तीर्थ श्रीपादांचे ये 8 श्लोक. पहिला अनेक टिप्पणीकाराने केलत श्लोक. नंतर ये अष्टक. ये अष्टक कोण पारायण करतात की त्यांच्या सगळं इष्टार्थांना रघुत्तम तीर्थ श्रीपादाने देतात. स सर्वाभीष्ट भाग भवेत. ये रघुनाथ तीर्थ करकमल संजात जालते, रघुवर्य तीर्थ करकमल संजात जालते, रघुत्तम तीर्थ श्रीपादांचे वृंदावन कोट्ट आहे म्हणून तजे वर्णना करतात. यद्वृंदावन पूर्वतः फलवती धात्री जगत्पावनी याम्यायन्तु पिनाकिनी चलदलो मूर्तित्रयाधिष्ठितः. वारुण्यां दिशि वामतः प्रतिकृतौ छायाकृता तिन्त्रिणी तद्वृन्दावनमध्यगो गुरुवरो भूयात् स नः श्रेयसे. कोणत वृंदावनाच्या पूर्व भागांत श्रेष्ठवाणी असाचे धात्री वृक्ष आहे की. दात्री माळा गालिंगाव म्हणून आहे. दात्री वर्णना करताना दात्री माले नमस्तुभ्यं सरस्वत यति दैवते धारणा तव वाचो मे संतु विष्णवेक तत्पराः म्हणून प्रार्थना आहे. दात्री माळा गोच गालिंगताने दात्री आवळा रूचस्त म्हणून सांगो कोणी नाही ताना मुस्कुट गालिंगून ते चावून काणार आहेत. ते महापाप सर्वता चावताने उष्ट करताने तम कांग गालिंगामा म्हटलत्र दात्री तला दात्री म्हणजे तला अभिमानी देवता कोण. दात्रीच दात्री म्हणजे दात्रीला अभिमानी देवता कोण. दात्री वृक्षाच दात्री कोण मनाच निश्चय करिंगू आम्ही धारणा करिंकलोम तर खर्र आमच्या सगळ्या दोषालिंग कातरलतास्क. दात्री माले नमस्तुभ्यं सरस्वत्यति दैवते धारणा तव वाचो मे संतु विष्णवेक तत्पराः. दिसोडी दात्री माळा धारणा करिंगत असल तर अर्थनाहीत गोष्टेगी ईनाच ईना. तोंड गोडलत्र विष्णू नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारे
ಸಂತು ವಿಷ್ಣವೇಕ ತತ್ಪರಾಹ ಕಿತ್ತಿ ಸಾಂಕೇತಿಕವಾಣಿ ಹಯೆ ಯತ್ ಶಿಷ್ಯ ಶಿಷ್ಯ ಶಿಷ್ಯಾದ್ಯ टिप्पण्याचार्य संगीता मणाचाली तनाल समोर ते सरस्वती च प्रतीकवाणी दात्री असा चई कसलते संबंध तसं म्हटलं तर ते सरस्वती च प्रतीकवाणी असा च दात्री समोर आहे ते सारस्वत प्रपंचाला अद्भुत निधी देल ते शिष्य प्रशिष्यान प्राप्त करिंतलते स्वतः सारस्वत प्रपंचाला तोर निधी देल ते सरस्वती पुत्र जालते रघुत्तम तीर्थ श्रीपादाने समोर आहेत म्हणजे कसलते अद्भुतते यद वृंदावन पूर्वतः फलवती धात्री जगत्पावनी याम्या यांतु पिनाकिनी दक्षिण दिक्कांत पिनाकिनी नदी पळत ते नदींत स्नान करिंगो शुद्ध अंतकरणांचे शास्त्र पाठ प्रवचन करावा म्हणाचा संकेत चलतलो मूर्तित्रयाधिष्ठितः वारुण्यां दिशि वामतः प्रतिकृतो छाया कृता तिंत्रिणी पश्चिम दिक्कांत माग तिंत्रिणी वृक्ष चिंचात झाड आहे ते येनाला छाया अकृता येन यया ते चिंचाचे झाड सावली देतनी सावली देल तर भस्म होऊन जाईल ते चिंचात झाडाच्या सावली नको म्हणून ते माग आहे जालत्र त्याच्या सावलीपणी अनुभोगनात असणार विषयभोगाच्या सौकर्य असल तरी ते अनुभोगताने ते भाव वैराग्य झाड आहे जालत्री ते झाडाच्या सावली नको म्हणून जवळ इनातास्क पाಯಿಂಟಲ್ತಾನೆ प्रमेय दीपिकांत टीकाकृत्पादाने सांगतात विषयाचा संपर्कच नको म्हणून दूर होततने तोडदने विषयाचा संपर्क असल तरी तजांसून कोणत विधानी मनाच्या विचलन संचल होईनात निग्रह करणारे आणखी उत्तम म्हणून तसं जवळ सावली द्याचे झाड असूनही ते सावलीला अपेक्षा भोगनात होत ते महानुभावाने तद वृंदावन मध्य गो गुरुवरो भूयात सन श्रेयसे तसल ते रघुत्तम तीर्थाने आमच्याकडसो मोक्ष साधना करास्क ठेवून देत म्हणून प्रणमत्कामधेनुंच भजत्सुरतरूपमम् श्रीभावबोधकृत्पाद चिंतामणिमुपास्महे कामधेनु आमच्या गावांत आम्ही कोट्टच असून स्मरणा केली तरी तिकडच येऊन अनुग्रह कराचे गाय कामधेनु खोट्टा येऊन की तिकडच येऊन अनुग्रह कराला आम्ही नवसिंगटल ते इष्टार्थ द्याला कामधेनुस का आहेत त्यांनी असाच ठिकाणी येऊन सेवा केली तरी तवडं इष्टार्थहीन देतात कल्पवृक्षास्क कसं एक ठिकाणी असून तवडं इष्टार्थहीन कल्पवृक्ष देत की तसं भावबोधकृत्पाद चिंतामणिमुपास्महे मनांत आम्ही मणिंटलताल्गी पूर्ते कराचे चिंतामणीस्क नवसिंगटलत इष्टार्थ द्याला कल्पवृक्ष कामधेनु चिंतामणी म्हणून 3 प्रसिद्ध ते 3 वस्तूही यनाला उपमान होत तसल ते महानुभावाने श्री रघुत्तम तीर्थ श्रीपादाने म्हणून इत पूरा 22 श्लोक असाचे ए स्तोत्राला ते अष्टकही मिळिंतल तर 22 श्लोकाचे ए स्तोत्र 22 मनाचे श्रीमदाचार्यांच्या भाष्याचे गणना 22वा भाष्य श्रीमदाचार्याने रचना केलते ब्रह्मसूत्र भाष्य तसल ते 22वा भाष्यकार जालते श्रीमदाचार्यांच्या परंपरांत आलते सर्वज्ञ पीठांत विराजमान जालते ये महानुभावाने ये 22 श्लोकांसू आम्ही विशेषवाणी त्यांचे स्तोत्र करू अनुग्रह प्राप्त करिंतल्त्र तवड विध कष्टईं परिहार करू इष्टार्थाला देतील ये कोटी पारायण तवड भक्तकोटीने अत्यंत श्रद्धांसी करू तवड विध इष्टार्थईं प्राप्त करिंगाम एवढांसी ये भाषांतर संपूर्ण करतो गुरूंच्या अनुग्रहामुळेच हे काम कराल जाल गुरूंच्या पादारविंदाला माझ्या अनंतानंत नमस्कार श्री रघुत्तम तीर्थ गुरुभ्यो नमः श्री सत्यात्म तीर्थ गुरुभ्यो नमः नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्म चाकिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यता अनेन भावयत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम अस्मद्गुरुवंतर्गत भारतीरमण मुख्य प्राणांतर्गत सीतापते
ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಪ್ರೀಯತಾಂ ಸುಪ್ರೀತೋ ವರದೋ ಭವತು ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.